आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये विजयाबद्दल अजित पवार यांच्याकडून आभार मेळाव्याचं आयोजन। शिवतीर्थ मंगल कार्यालयामध्ये मेळावा पार पडला। मेळाव्याला शेतकरी सभासद आणि कामगारांना उपस्थित राहण्याचं आवाहन। 1 जुलै रोजी 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार। याबाबत 2 दिवसांमध्ये शरद पवारांची भेट घेणार, सतेज पाटील यांची माहिती। शक्तीपीठ महामार्ग समर्थनातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घडवून आणणार। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पडळकरांची भेट घेतली। शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला राज्यभर विरोध असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शवली। ठाकरेंच्या आदेशानं नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती। विलास शिंदे यांच्या जागी आता मामा राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली। भाजपमध्ये जाण्यापूर्वी काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील कार्यकर्ता संवाद मेळावा घेणार। आज धुळ्यामध्ये कुणाल पाटलांचा कार्यकर्ता संवाद मेळावा। कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पक्षप्रवेशासंदर्भात भूमिका मांडणार। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्याकडून मंत्री जयकुमार रावल यांची भेट। कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती। काही दिवसांपूर्वी कुणाल पाटलांनी रवींद्र चव्हाण यांची देखील भेट घेतली होती। नागपुरातील आंतरराष्ट्रीय सुपारी तस्कराच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट व्हायरल प्रकरणी फारुख नोरानीची चौकशी होण्याची शक्यता। व्यावसायिकावर आधीच ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। पाक आणि बांगलादेश संबंध देखील तपासणार। अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। वयाच्या 42व्या वर्षी शेफालीनं अखेरचा श्वास घेतला। शेफाली 2002 मधील कांटा लगा या गाण्यानं प्रसिद्ध। बीडमध्ये आज शैक्षणिक बंद। उमाकिरणमधील खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग। विजय पवार आणि प्रशांत खटावकर या 2 प्राध्यापकांवर गुन्हा दाखल।